नमस्कार सर्वांना. सर्वांचे रहस्य आणि शोध या चॅनलमध्ये हार्दिक स्वागत. आपल्या चॅनलला साजेल असेच विषय मी तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करत राहील. आजचा विषय आहे संत तुकाराम महाराज यांच्याबद्दल थोडीशी माहिती. आज घडीला वारकरी संप्रदायात ज्याप्रमाणे संत तुकाराम सांगितले जातात, खरंच पूर्ण सांगितले जातात का? त्यांचे वैचारिक विचार वारकरी संप्रदाय अंमलात आणत आहेत का? फक्त एक करमणूक म्हणून कीर्तन भजन करण्यात व्यस्त आहेत. खरंच तुकाराम महाराज वैकुंठला गेले होते का? त्यांची हत्या झाली होती? ते फक्त धार्मिक विचारच करत होते की माणुसकीचा विचार करणारे सुद्धा होते? त्यांचा समाजातील अंधविश्वास व चमत्कार यांच्यावर विश्वास होता का? यासारखे काही विषय आपण सविस्तर पाहणार आहोत. त्यापूर्वी आपण आपल्या चॅनलचा हेतू पाहूया. या चॅनलवरून कोणत्याही जाती धर्म वर्णावर आधारित द्वेष निर्माण करण्याचे कार्य नाही, तर समाजातील अंधविश्वास पाखंड भेदभाव बंधुगिरी नष्ट करून समाजात एक चांगली विचारधारा आणि संत व महापुरुषांचा खरा चेहरा समाजाच्या समोर आणून समस्त मानवजातीला सुख समृद्धी व प्रगतीपथावर घेऊन जाणे हा आहे. वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवला तरच मानवजातीचा विकास होऊ शकतो, हेच यातून सिद्ध करणे आहे. संत तुकाराम महाराज यांचे पूर्ण नाव तुम्हाला माहीतच असेल. तुकाराम बोल्लोबा आंबिले यांचा जन्म पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील देव या गावी 1608 मध्ये झाला. तसे पाहता यांच्या दिनाविषयी अनेकांमध्ये मतभेद आहेत. यांच्या आईचे नाव कानकाई असे होते. संत तुकारामांचा जातीव्यवस्था आणि वर्णव्यवस्था या गोष्टीवर अजिबात विश्वास नव्हता. यारे यारे लहान थोर, याती मलती नारी नर असे म्हणणारे संत तुकाराम हे एक समतावादी थोर पुरुष होते. रुक्मिणी किंवा रुक्माई ही तुकारामाची पहिली पत्नी. पुढे दम्यामुळे अकाली मृत्यू पावली. तुकाराम महाराजांचे दुसरे लग्न जिजाई या पुणे जिल्ह्यातील खेडच्या आप्पाजी गुळवे यांच्या मुलीशी झाले. जिजाईंचे नाव आवलाई असे होते. जिजाईपासून संत तुकारामांना महादेव, विठोबा, नारायण आणि काशी, भागीरथी, गंगा अशी 6 मुले झाली. परंपरागत व्यवसायाची जबाबदारी पार पाडत असताना सन 1629, 30 आणि 31 या वर्षामध्ये फार मोठा दुष्काळ पडला. या दुष्काळामुळे लोक अक्षरशः देशोधडीला लागले. तुकारामांनी आपल्या भावामध्ये आणि स्वतःमध्ये संपत्तीचे समान वाटप केले. आपल्या वाटेला आलेली कर्ज खते, गहाण खते इंद्रायणी नदीमध्ये सोडून दिली आणि लोकांना एक प्रकारे कर्जमुक्त केले. संत तुकाराम महाराजांचे घराणे हे सदक शेतकऱ्याचे घराणे होते. त्यांचे वाडवडील हे सावकार आणि महाजन होते. महाजन म्हणजे बाजारातील वजन, मापे यांच्यावरती नियंत्रण ठेवणारे व बाजारपेठेतील कर वसूल करणारा अधिकारी होय. संत तुकाराम महाराजांनी पारंपरिक सावकारी बंद केली व त्याचे किराणा मालाचे दुकान होते. तसेच ते नामवंत शेतकरी होते. संत तुकाराम महाराजांनी कीर्तनाच्या माध्यमातून जनसामान्यांचे प्रबोधन केले. त्यांना अन्यायाविरुद्ध लढण्याची हिंमत दिली. अज्ञान, अंधश्रद्धा, कर्मकांड, विषमता याविरुद्ध त्यांनी आवाज उठवला. संत तुकाराम महाराजांनी जनतेला धनसंपत्तीचे, श्रमाचे आणि काटकसरीचे महत्त्व पटवून दिले. आपण कष्ट केले पाहिजे, चांगल्या मार्गाने पैसा कमवले पाहिजे, त्याचा विनियोग विचारपूर्वक केला पाहिजे. सोन्या चांदीवरील प्रेम करण्यापेक्षा आपल्याला जगवणाऱ्या मातीवर, भूमीवर प्रेम केले पाहिजे, असा आग्रह संत तुकाराम महाराज धरतात. आपल्याकडे किती सोने चांदी असले तरी पोटाची भूक भागवण्यासाठी आपल्याला अन्नाची गरज असते आणि ते अन्न आपल्याला या मातीतून, जमिनीतून मिळते. माती ही सोन्याहून मौल्यवान आहे. त्यामुळे सोन्या चांदीचा हव्यास धरण्यापेक्षा मातीवर प्रेम करा, हा संत तुकाराम महाराजांचा विचार होता. ते म्हणतात, सोने चांदी मृत्तिके समान, मृत्तिका सोन्याहून मौल्यवान. संत तुकाराम महाराजांनी दारू, तंबाखू, प्राशन करणाऱ्यावर कडाडून हल्ला केला. व्यसनाधीनता हा मानवी विकासातील मोठा अडथळा आहे. व्यसनाधीनतेमुळे
आपले शरीर आपल्या शरीराचे आर्थिक, शारीरिक व सामाजिक नुकसान होते, हे संत तुकाराम महाराज अत्यंत कळकळीने सांगत असत. व्यसनामुळे घर बुडते असे संत तुकाराम महाराजांचे मत होते. ते म्हणतात, ओढणी तंबाखू काढीला जे धूर, बुडेल ते घर तेने पापे. संत तुकाराम महाराज श्रमाला प्रतिष्ठा देतात. येत खाऊ परजीवी लोक त्यांना आवडत नसत. दुसऱ्यांच्या श्रमावर जगणाऱ्या लोकांचा त्यांनी नेहमी धिक्कार केला. भाकड कथा सांगून श्रमकऱ्यांच्या जीवावर जगणाऱ्या सनातनी बुवाबाजीला संत तुकाराम महाराज यांनी कडाडून विरोध केला. संत तुकाराम महाराजांनी भविष्य, पंचांग, मुहूर्त, शकून, अपशकून या अनिष्ट रूढी परंपराविरुद्ध परखड शब्दात आवाज उठवला. संत तुकाराम महाराज म्हणतात, जिवंतपणे आईवडिलांना सांभाळा, मृत्यूनंतरचे कोणतेही जीवन नाही. एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर पिंडदान करणे, तेरावी करणे, केस कापणे, नैवेद्य दाखवणे आणि ते नैवेद्य खाण्यासाठी कावळ्याची वाट पाहणे हा मूर्खपणा आहे, असे संत तुकाराम महाराजांचे मत आहे. आपले मृत वाडवडील काय कावळे होते काय? तीर्थयात्रा करून पुण्याची अपेक्षा करण्यापेक्षा आईवडिलांना सांभाळणे हेच खरे पुण्य आहे. काशी तीर्थक्षेत्राला गेल्यानंतर जेवढे पुण्य मिळते त्यापेक्षा जास्त पुण्य आईवडिलांची सेवा केल्यानंतर मिळते, असे संत तुकाराम महाराजांचे मत आहे. तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी जाऊन दगडधोंड्याची पूजा करण्यापेक्षा कुटुंबातील आई, वडील, भाऊ, मुलं, पत्नी यांचा आदर सन्मान करा. गोरगरिबांना मदत करा. शेजाराशी प्रेमाने वागा. हे संत तुकाराम महाराजांचे लोककल्याणकारी विचार आहेत. तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी जाऊन फलप्राप्ती होणार नाही, असे संत तुकाराम महाराज म्हणतात. जाऊन या तीर्था काय तुवा केले, चर्म प्रक्षाळिले वरी वरी, तीर्थी धोंडा पाणी, देव रोकडा सज्जनी, नाही निर्मळ जीवन, काय करील साबण. म्हणजे त्यांचे म्हणणे होते, तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी जाऊन तुम्ही अंग स्वच्छ करणार, पण अंतःकरण स्वच्छ करणारे साबण आहे का? पाणी स्वच्छ नसेल तर महागडे साबण देखील उपयुक्त ठरणार नाही. अंतःकरण स्वच्छ करणारे साबण अजून आलेले नाही. सज्जन लोक हे तीर्थक्षेत्रापेक्षा आणि साबणापेक्षा श्रेष्ठ असतात, असे संत तुकाराम महाराज यांचे विचार आहेत. एक सत्य आहे की त्यांचे लिखित अभंग पाखंड्यांनी इंद्रायणीत बुडवायला सांगितले. ते बुडवले गेले, परंतु ते अभंग लोकांच्या मुखाने तोंडपाठ आहे. परंतु काही लोकांनी हव्यासापोटी जे तुकोबांनी न म्हटलेले अभंग ही सामील केले आणि सुरुवात तुका म्हणेने सुरुवात करत, ज्यात तुकारामांच्या विचारांना तडा गेला आहे. धार्मिक पाखंड्यांनी आपले दुकान चालवण्यासाठी याच अभंगाचा आपल्या मनाप्रमाणे तयार केले आहेत. परंतु तुकाराम महाराजांची भाषाशैली धार्मिक नसून वैज्ञानिक व माणुसकी जपणारी निर्भीड होती. त्यांच्या नावाने आज घडीला 5000 अभंग आहेत. संत तुकाराम महाराजांचा लढा विषमतेविरुद्ध होता. प्रयत्नवादी व्हा, दैवावर विश्वास ठेवू नका, प्रयत्न केल्याने अशक्य काम शक्य होते, हा संदेश तुकाराम महाराजांनी समाजाला दिला. अगं पोळ्या काय करत बसली, तुकोबा निघाले वैकुंठाला, चल चल लवकर, शेजारची बाई आवलीला सांगायला येते. चुलीवरची पोळी आणि हातातलं लाटणं टाकून आवली तशीच धावत निघते. तोवर तुकोबा गरुडाच्या पाठीवरल्या अंबारीत बसले असतात. आम्ही जातो आमच्या गावा, आमचा रामनाम घ्यावा, असं तुकोबा गाऊ लागतात. समोर जमलेले शेकडो भक्तजन पांडुरंग हरीच्या तालावर नाचू लागतात. आवली धावत पळत तिथवर पोहोचते, पण तोवर तुकोबा घेऊन तो महाकाय गरुड आसमानात झेपावतो. 1936 साली रिलीज झालेल्या संत तुकाराम या ब्लॅक अँड व्हाईट सिनेमातील हे शेवटचे दृश्य अनेकांच्या मनावर कोरले गेले असेल. तुकाराम महाराज पुष्पक विमानातून बसून सदैव वैकुंठाला गेले, असंच आपणाला आजवर सांगितले गेले आणि तेव्हापासून लोकांच्या मनात ते ठाम बसले आहे. पण संत तुकाराम खरंच सदैव वैकुंठाला गेले का,
हा प्रश्न गेली अनेक शतकं महाराष्ट्रात दबक्या आवाजात विचारला जातोय. त्यावर जाहीरपणे सहसा बोललं जात नाही. डॉक्टर साळुंखेंनी विद्रोही तुकाराम हे चरित्र लिहिलेलं आहे. साळुंखे लिहितात की हे विचार तत्कालीन समाजाला रुचणारे नव्हते, म्हणूनच त्यांचा छळ होत होता. हे लोक कोलीत लावून माझा घात करतील असे तुकाराम म्हणतात. याचा अर्थ त्यांना भावी घटनांची चाहूल लागली होती असाच होतो. शस्त्रधारी माणसाने माझ्या देहाचे शेकडो तुकडे केले तरी मी भिणार नाही, माझी मान कापली तरी मी वेगळे काही करणार नाही, अशा आशयाचे विधाने तुकाराम वारंवार करतात. साळुंखेंनी तुकारामांच्या हत्येची शक्यता वर्तवताना मनुस्मृतीचा दाखला दिला आहे. तुकारामांच्या हत्येचा स्पष्टपणे आदेश देऊ शकणारे मनुस्मृतीचे काही नियम आपण नजरेखालून घालूया. ब्राह्मणाला नावे ठेवली असता शूद्राचा वध करावा. शूद्राने आपल्या दारुण वाणीने द्विजांची निंदा केली असता त्याची जीभ छाटावी, कारण तो जन्माने हीन असतो. ज्याच्या हातात धर्मशास्त्र होती त्यांनी भारताच्या इतिहासात या नियमांची अंमलबजावणी अनेकदा केली आहे. विद्रोही तुकाराम या पुस्तकात तुकारामांच्या मृत्यूबद्दलच्या प्रकरणाचा मथळाच धुळवडीच्या रात्री तुकारामाची धुळवड केली असा आहे. संत तुकारामांच्या शिष्या संत बहिणाबाई यांनी तुकोबाबद्दल लिखाण केले आहे. देहूमध्ये मंबाजी गोसावी तुकाराम आणि त्यांच्या अनुयायांचा कसा द्वेष करत होते याविषयी संत बहिणाबाईंनी लिहिलं आहे. तुम्हासी वाळीस ब्राह्मणांचे पंक्ती, तुम्ही गुरुभक्ती नका सांगू, बहिणी म्हणे ऐसे मंबाजी बोलिला, द्वेषही मांडिला तेच क्षणी. संत चळवळ शूद्र, अतिशूद्र आणि स्त्रियांची चळवळ होती. व्यवस्थेविरुद्ध केलेला विद्रोह होता. नामदेवाच्या परंपरेपासून ही सगळ्या जातींचा समावेश असणारी चळवळ सुरू झाली होती. तुकारामांनी यावर कळस चढवला होता. नवस केल्याने मुलं होतात तर लग्न कशाला करावे असे संत तुकाराम महाराज म्हणतात. यज्ञ पूजा पाठ करून कोणालाही सिद्धी प्राप्त होत नाही, हे सर्व खोटं आहे असे अनेक संत व महापुरुष आतापर्यंत म्हणत आले आहेत. पण आम्ही यांच्यापेक्षा हुशार आहोत आणि ब्राह्मणापेक्षा कमी हुशार. त्यामुळे ब्राह्मण पुजारी सांगतील तसेच वागून संतांच्या कार्याला काळिमा आम्ही फासत आहोत. ईश्वराची निर्मिती माणसाने केली आहे असे म्हणणारे तुकाराम पुढे असंही म्हणतात की माझ्यासाठी देव मेला आहे. हे सगळं त्यावेळच्या ब्राह्मणी धर्माच्या विरुद्ध होतं असं मत डॉक्टर कसबे व्यक्त करतात. तुकाराम सिनेमा 2012 साली रिलीज झाला. संत तुकाराम हा सिनेमा रिलीज झाल्यानंतर 76 वर्षांनी आलेल्या तुकाराम या सिनेमात जादू आणि चमत्कार दाखवण्यात आलेला नाही. संत तुकारामांनी आपल्या अभंगातून अंधश्रद्धेवर घाणाघाणीत हल्ले केले असे प्रसंग दिग्दर्शकांनी चितारले आहेत. नव्या सिनेमातल्या एका महत्त्वाच्या सीनमध्ये रामेश्वर भट्ट आणि मंबाजी गोसावी धर्मपीठाचा आदेश घेऊन तुकारामाकडे येतात. आम्ही पंडित काय मेलो की काय असं विचारतात. रामेश्वर भट्ट, तुझ्या वक्तव्यामुळे सगळ्या परंपराविषयी लोकांच्या मनात संभ्रम निर्माण झालाय. यावर उत्तर देण्यासाठी फाल्गुन मध्यम नवमीला धर्मपीठासमोर हजर राहा असा तुकारामांना बजावतात. आरोपपत्राला उत्तर देण्यासाठी तुकाराम धर्मपीठासमोर उभे राहतात आणि ज्ञान मिळवण्याचा अधिकार सर्वांना आहे असे ठणकावून सांगतात. तुकारामाच्या निर्भीड आणि स्पष्ट वक्तेपणावर संपूर्ण सभागृह स्तब्ध होतं. सत्य आम्हा म्हणी नवे गावाळ्याचे धनी, देतो तीक्ष्ण उत्तरे पुढे व्हावयासे बरे. चंद्रकांत कुलकर्णी यांच्या या सिनेमात तुकाराम वैकुंठला गेले हा भाग नाही. याविषयी बोलताना ते सांगतात, माझ्या कलाकृतीचा उद्देश विज्ञाननिष्ठ तुकाराम लोकांपर्यंत पोहोचवणे हा होता, बाकीचा वाद नको. तुकारामांनी आपल्या आचरणातून म्हणजेच लिखाण, प्रत्यक्ष धान्य वाटप, दागिने परत करणं अशी अनेक प्रसंगातून आपलं तत्त्वज्ञान पोचवलं आहे. या पिक्चरमध्ये अमरावती विद्यापीठात M.A. साठी तुकाराम महाराज वैकुंठ गमन की खून हे पुस्तक सावरकरांनी लिहिले आहे. यात स्पष्ट लिहिले आहे की तुकाराम महाराजांचा खून झाला आहे.
भटांची संगत सोडा हे संत तुकाराम महाराजांनी निक्षून सांगितले. त्यांनी यज्ञ, होम, हवन, तीर्थयात्रा, व्रत, वैकल्य, दशक्रिया, पुरोहितगिरी, पंचांग, भविष्य याविरुद्ध मोहीमच उघडली. त्यामुळे सनातनी वर्ग संत तुकाराम महाराजांच्या विरोधात उभा राहिला. त्यांच्या अभंगाची गाथा सनातन्यांनी इंद्रायणीत बुडवली. ते पदोपदी संत तुकाराम महाराजांना त्रास देऊ लागले आणि यातच संत तुकाराम महाराज नाहीसे झाले. भय नाही जन्म घेता मोक्षपदा, हानो लाथा तुका म्हणे आता, मज न लागे संयुजता. संत तुकाराम महाराज म्हणतात, या जन्माची मला भीती नाही, म्हणजे हे पृथ्वीवर राहू इच्छित होते. मोक्षाला लाथा घाला असे म्हणून ते मोक्ष वैकुंठ नाकारतात. जे तुकाराम महाराज वैकुंठ नाकारतात ते तुकाराम महाराज वैकुंठाला जातील का? तथाकथित मोक्षाचे अतिउच्च पद म्हणजे संयुज्य पद आहे असे वैदिक परंपरा सांगते. त्या संयुज्य पदाला तुकाराम महाराज नाकारतात. म्हणजे ते जे तुकाराम महाराज वैकुंठाला नाकारतात ते तुकाराम महाराज वैकुंठाला जातील का? तुकाराम महाराज म्हणजे बोले तैसा चाले याची वंदावी पावले. या विचाराचे जसे बोलायचे तसे वागायचे असे होते. म्हणजे तुकाराम महाराज वैकुंठाला गेले नाहीत हे त्यांच्याच अभंगावरून विचारावरून स्पष्ट होते. मग तुकाराम महाराजांचा वयाच्या 42व्या वर्षी इतक्या तरुण वयात मृत्यू कसा झाला? यासारख्या प्रश्नावर आजही समाज गप्प बसून टाळ आणि मृदुंगांच्या आवाजात मग्न झाला आहे. आजचे कीर्तन हे समाज प्रबोधन नसून फक्त एक विरंगुळा म्हणून दिसत आहे. जेवढी मोठी कीर्तनाला रक्कम जितकी पब्लिसिटी व लोकसमूह जमा होतो, पण परत घरी जाताना एक वैज्ञानिक विचार त्यांना सांगितलेला नसतो. हीच मला नेहमी शोकांतिका वाटते. आजची माहिती कशी वाटली कमेंट करून, लाईक करून किंवा सबस्क्राईब करून चॅनलचे मनोबल वाढवा हीच आशा व्यक्त करतो. धन्यवाद.